शेतकरी बांधवांनो, ह्या ज्या आहेत त्या अळीवर्गीय. अळीवर्गीय म्हणजे काय? किडींच्या जीवनक्रमातील एक अवस्था ही अळी असते. रसशोषक किडीमध्ये तीन अवस्था असतात: अंडी, पिल्ले आणि मुख्य अडल्ट कीड म्हणजे जी आपली प्रौढ कीड. पण अळीवर्गीय मध्ये आधी अंडी येतात, त्याच्यानंतर अळी येते, नंतर कोश किंवा म्हणतो आपण त्याला की जी सुप्त अवस्था असते, कोश अवस्था असते ती, आणि त्यानंतर येतो आपला पतंग म्हणू शकतो, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला मॉथ असं म्हणतो, किंवा त्याची प्रौढ कीड. तर हे चार स्टेजेस मध्ये आपलं जीवनक्रम पूर्ण करतात. अंड्यातून अळी बाहेर पडल्याबरोबर खाद्य सापडते खाण्यासाठी. आपल्या सगळ्यांना माहितीये घाटे अळी किंवा हिरव्या रंगाची अळी म्हणू शकतो, पोखरणारी अळी, फळ खाणारी अळी. ती ज्या प्रकारे नुकसान करत जाते तशी त्याची नावं सुद्धा खूप आहेत. घाटेअळी ह्यासाठी म्हणलेलं आहे की सुरुवातीच्या काळात काही वेळेस तिचा प्रमुख प्रादुर्भाव हा फक्त हरभऱ्यासारख्या पिकात त्याच्या घाटेवर दिसला, म्हणून त्या किडीचं नाव, अळीचं नाव घाटे आहे. पण नंतर नंतर तिचा प्रभाव बाकी सारख्या भेंडी पीक असू द्या, टोमॅटो असू द्या, ह्या अशा सगळ्या पिकांमध्ये, सोयाबीन सारख्या पिकामध्ये हिचा प्रादुर्भाव वाढला. आणि त्यानंतर त्याची नावं शेंगा पोखरणारी अळी, घाटे अळी अशी वेगवेगळी पडली. फळ पोखरणारी अळी काय करते? डायरेक्ट छिद्र करते, फळांच्या आत जाते, आत जाऊन तिथला भाग पूर्ण खाते, पोखरून टाकते, आणि अशा प्रकारे बाहेर पडून आपलं जीवनक्रम तिथे पूर्ण करते. नंतर ती कोशावस्थेत जाते. तात्पर्य काय? हे पूर्ण खाऊन टाकतात. सुरुवातीला ते पानांवर असतात, कोवळी पानं असतात, त्या पानं सुद्धा आपल्याला खाल्ल्यासारखे दिसतात. पानं खातात, पानातून फुलातून फळांमध्ये जातात. मग फळ जर नुकसान झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कीड लागलेली फळं आपण घेत नाहीत मार्केटमधून. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं तिथं खूप जास्त नुकसान होतं. सडून जातात फळ, नुसतं किडीनं खाल्लं तर ते फळ सडून जातं. मग अशा प्रकारे उत्पादनात घट होत जाते. आणि सगळ्यात प्रचलित, सगळ्यांना माहित असलेली, सतत त्रास देणारी कीड म्हणजे हुमणी अळी. ऊस असू द्या किंवा भाजीपाला पीक असू द्या, सोयाबीन सारखं पीक असू द्या, सगळ्या पिकात वावरणारी शेतातून म्हणजे हुमणी अळी. फक्त वावर नाही करत, पण तिथे ते खूप तिचा धुळगूस सुद्धा घालवते. काय होतं हुमणी अळीचं? तिची अवस्थाच असा आहे, किंवा आपण म्हणू शकतो तिचं जीवनचक्र असं आहे की ती खूप जास्त प्रमाणात तिला अन्न लागतं किंवा नुकसान करत जाते म्हणू शकतो आपण. आणि जमिनीत राहिल्यामुळं खूप सहजासहजी ती आपल्याला आढळत नाही, पण नुकसान तर खूप जास्त दिसतं. आणि मुख्य म्हणजे ही मुळांना इजा करते. मूळ इजा झालं की आपलं पीक पूर्ण मुळासकट खराब झाल्यामुळं ते नष्टच होऊन जातं. मग अशी पिकं सुद्धा तुम्ही शेतात, सपोज भुईमुग घ्या, आता येणारच आपण म्हणू शकतो भुईमुगाचं पीक आपल्याला लावायचं. भुईमुगा पिकात एकदा हुमणी अळी गेली की ती रूटच्या तिथं जर तिनं नुकसान केलं तर आपण हाताने ते उपटून आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळा कोमेजून मरून जातात अशी पिकं. सो अशा पद्धतीने हुमणी अळी ही तिचं जीवनचक्र जे पूर्ण करते, त्यातली तिची डॅमेजिंग स्टेज असं म्हणतात, किंवा जी प्रादुर्भावग्रस्त अवस्था असते ती म्हणजे तिची अळी. आणि हिचं आवरण म्हणा, किंवा ह्या अळीचं जी संरचना आहे शरीराची, ती अशी मजबूत असते. त्यामुळं सहजासहजी ती तिथे मरण नाही पावत आणि आपल्या पिकांना जास्त प्रमाणात नुकसान करते. मॅडम, महत्वाचं आता ह्याच्यामध्ये किडींचं प्रतिबंधात्मक नियोजन आपण कशा प्रकारे करू शकतो, येऊच नाही म्हणून? आता आपण ना दोन्ही साठी, किडी वर्गीयांसाठी बघूया उपाययोजना. एक मी तुम्हाला कंबाईन मध्ये ते थोडक्यात एक्सप्लेन करते. मग इथे तुम्हाला सापळे दिसत आहेत. बरेचसे शेतकरी आता ह्या बाबतीत थोडेसे अवेअर झालेले आहेत आणि आपल्या शेतामध्ये चिकट सापळे जे म्हणतो आपण ते बसवतात. खूप मोठं काही ह्याला खर्च नाहीये शेतकरी बांधवांनो, किंवा खूप काही आपल्याला कष्ट करायचे नाहीयेत. नुसता फक्त सापळा घ्यायचा आहे, शेतात तो काठीवर बांधायचा आहे आणि राहायचे नाही. काय होतं, ह्या रंगाकडे किडे आकर्षित होतात. पर्टिक्युलरली पिवळ्या आणि निळ्या रंगाकडे. पिवळ्या रंगाकडे मावा कीड आकर्षित होते. मग हे जेव्हा शेतात वावर करत असतात आणि त्या सापळ्यात जाऊन गेल्यामुळे आणि तिथं चिकट द्राव असल्यामुळे ते चिकटून तिथे मरून जातात. इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल. त्यानंतर आहेत कामगंध सापळे. आता कामगंध सापळ्यामध्येही खूप जास्त प्रकारचे प्रकार आहेत. हा जो आहे हा, ह्याला कामगंध सापळा आहे, हा एक आहे. तर वेगवेगळ्या डिझाईनचे म्हणा, किंवा त्याच्यात वापरणारे ल्यूर किंवा सॉरी, माशी वर्गीय पण काही किडे असतात, जसं की आपण म्हणू शकतो फळमाशी. फळमाशीसाठी सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप्स किंवा सापळे वापरले जातात. इव्हन लाईट ट्रॅप्स पण असतात. ट्रॅप्स मध्ये काय होतं, ट्रॅपचा पर्पज काय आहे की ज्या मादी पतंग असतात आणि त्यांना मॉथ जे असतात, किंवा प्रौढवर्गीय किडी जे असतात, फुलपाखरू वर्गीय म्हणता येईल त्याला सोप्या भाषेत, पतंग भाषेत,
त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी हे आपण सापळे तिथे बसवतो आणि त्यामध्ये ते अडकतात. मग त्यांचं जीवनचक्र तिथं आपण एक सायकल ब्रेक करतो आणि त्यांची वाढत जाणारी जी संख्या आहे ती तिथे कमी होते. मग ह्याला आपण म्हणू शकतो की प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपण सापळे बसवणे, उन्हाळ्यात खोलवट नांगर करणे, पाण्याची निचरा होण्याची योग्य सोय करणे की जेणेकरून तिथं पाणी नाही साचणार आणि किडींना तसा वाव मिळणार नाहीये, उन्हाळ्यात खोलवट नांगरणी करणे, हे सापळे अधूनमधून बदलणे गरजेचं आहे. फेरोमन ट्रॅप मध्ये, कामगंध सापळ्यामध्ये जे ल्युर्स येतात ते सतत बदलायला हवेत. त्यानंतर आपण काही वेगवेगळ्या शेतामध्ये समजा बांधणी करतोय, अधिंगाप आपण म्हणतो त्याला, मुख्य करून ऊसासारख्या पिकामध्ये ती आपण वेळोवेळी केली पाहिजे. मशागती कामं केल्यामुळं काय होतं, पिकांच्या ज्या अवस्था, सुप्तावस्था जमिनीत असतात त्या तिथे होतात. आणि सगळ्यात महत्वाचं सापळा पीक लावणे. काही उदाहरणं सांगायचे झालं तर त्याच्यामध्ये झेंडू आहे, कॅस्टर एरंडीचं जे आपण म्हणतोय ते पीक, मका पीक. सो कुठलं पीक लावताय त्याच्यासाठी कुठलं सापळा पीक आहे हे सुद्धा आपण स्पेसिफिक सांगू शकतो. मग सापळा पिकाची पण लागवड करावी जेव्हा आपण मुख्य पिकाची लागवड करतो. सगळ्यात महत्वाचं पिकांचं रोटेशन घ्यावं. रोटेशन म्हणजे काय, या वर्षी जे तुम्ही पीक लावताय पुढच्या वर्षी ते नाव लावता आदला बदल करून पिकाची तिथे लागवड करावी, मिश्र पिकांचा वापर करावा, आंतरपिकाचा वापर करणे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी, बीज प्रक्रिया खूप गरजेची आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करून प्रतिबंधात्मक कीड व्यवस्थापन ही अंमलबजावणी करावी. शेतकरी मित्रांनो, महत्वाच्या गोष्टी प्रतिबंधात्मक गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा खर्च कमी होणार आहे नंतरचं व्यवस्थापन करण्यासाठी.